हॅलो. तर मी चाललो आहे गावाला परत. का का माहिती नाही. बाबा बोलवत आहेत म्हणून जातो आहे. कारण मी 15 तारखेला गेलो नाही मे महिन्याच्या. आज 29 मे आहे. तर जाऊया. मी तुम्हाला रस्त्यात भेटतो परत. फायनली रीच. आता चालतोय घराकडे. सगळंच बदललं आहे यार इकडे. या फ्लायओव्हर तर खतरनाकच दिसतो एक नंबर. भाई सेम या रस्त्यावर मी 3 महिन्या पहिले व्लॉग केला होता जेव्हा मी आलो होतो शिमग्यासाठी. सेम हाच रोड होता. हाच रोड म्हणजे इथेच चालत होतो मी. आणि तेव्हा पण सेम 6:30 समथिंग वाजत होते. पण तेव्हा खूप धुका होता. आता नाही आहे कारण समर चालू आहे. त्यामुळे मला कॅमेरा असा वरती घ्यायला लागतो कारण ब्लॅकआउट होतो आहे मी. सेम याच शॉर्टकटने मी गेलो होतो. ठीक चालतोय मग आता काय करू. वल्ल वल्ल झालं यार सगळं. या लिटरली मी आता एक आंबा बघितला. झाडावरच पिकला आहे तो. पूर्ण पिवळा झाला आहे. बाई दाखवू नाही शकलो कारण तो सगळा आतमध्येच होता. खालीच होता पण थोडा आतमध्ये होता. मला हे झूम नसतं झालं तेवढं. आणि मोबाईलमध्ये स्टोरेज नाही आहे. नाही तर त्याच्यावर दाखवलं असतं. पण बाई एकदम पिवळा आला. एकदम भारी बाई. थोडंसंच राहिलं आहे पोचीन आता. ॲक्च्युली काय रिक्षा नव्हती तिकडे म्हणून बोलूया चला चालत. पहिले पण मी चालतच आलो आहे. सकाळची वेळ थोडं चालणं चांगलं आहे म्हणून चालतो आहे. असं वाटतं मी खूप दिवसापासून चाललो नाही. माझे जिम चालू केलं त्यामुळे खूप टाईम झाला मी वॉकला नाही गेलो आहे. जायला पाहिजे. यार 7 वाजलेत पण भाई ऊन असं लागतंय जसं काही 10 वाजलेत. 10-11 वाजले असं वाटतंय. फुल जंगलच जंगल झालं आहे. पाऊस पडला. मित्रांनो वी आर बॅक विथ अ गुड लाईफ. यार नारळ बघा यार. हां दिसत आहेत का. हे किती आलेत बघा. हे नव्हता पहिले. इथे हे होतात. तिकडे पण आहे. पूर्ण हिरवं हिरवं झालं आहे. सगळं आम्हा कुठं गोरं दिसेल तेच कळत नाही. तर कुठं नीट दिसेल असं. आणि हा आहे रातांब्याचं झाड जे की असं दिसतं. ज्याचं आम्ही कोकम बनवतो ना. हे आहे तो. लुक ॲट द पीस. चांगलं दिसतं ना. खोलून दाखव का. एक मिनिट. ॲक्च्युली माझा हात लाल होईल आता. हा कोकम आहे ज्याला आम्ही भाजीत टाकतो. सॉरी चिकन या काय त्याच्यात टाकतो. आई
आपल्या झाडाचं मग कुठं काढ तू तर बोललो होतो ना निघणार आहे. काढला किती लागलेला काढलं काय? काढलेले ते कुठे कुठे वरती आहे ते पडतात खाली. चांगला आहे. मग काय होते ते ना हां काय करते कॅमेरा आहे. शूटिंग होते. हां शूटिंग चालू आहे. आपण बोलतोय ते सगळं ऐकू जातं तिकडे. अरे लगेच कुठे आणला थांबा ना बसलाय ना तो. काय काय नारळ ते काढून टाक सर. हे आहे ना सुकले ते नारळ काढून टाक. एकच चुकलाय. अरे थांबा ना रे. थांबा राव. शूटिंग करतोय ना. राहू दे काढूया थोड्या वेळ थांबा. ते शिळं पाहिजे ना. चला बोट चावलं मला. हे घ्या. तू पडलेत बघा का चांगले. का करणार त्याचा काय उपयोग नाही त्याची. काय ते उपयोगाचे काय कोण काढणार हो ते पडणार ते कुठे. काय काढतायत तू तोंड काढायला सांगितलंय ना. पण काढायला येते. ही कुठं आहे गिरगाय कुठं आहे. तिला ओढतो बोला गिरकोन ओढतो. भाजीला काय झालं. काय शिडी पाहिजे पाहिजे. माझ्याकडे ते पण तिथे पण आहे. हा, नातू माझा हा एवढा मोठा आलाय. 2 नंबर लेकाचा. सागरवर आम्ही पुण्याला गेलो गेला होता नाही त्यांच्या घरी. सागरला भेट मिळालास काय. नाही सागरने गाडी घेतली. रिक्षात आलो रिक्षा होतो चालवत ना. होता. हो आहे घरी आता. काढतायत मग ते सावकाशी काढा. मग आता काढताय शिडी आहे काय जवळ. घर किती ही घरी घे बघ. एवढी फुटणार आहे. शिडी आहे काय जवळ. शिडी द्यायचा. चल लांब आहे शिडी. लांब आहे. एवढे पण असायचे एवढे टिप. हा आपण नारळ काढूया. कुठलं काढू. हे इकडले काय बोलायचा हे ना. नारळ. कोणतं घेऊन जाशील ना. इकडे नवड त्याला हे कशाला लावलंय. कढीपत्ता आहे तुला. तेच म्हण. अख्खा सोडू वर तसा येणार का नारळ कधी पडेल असं काय नाही. डोक्यात पडेल ना. डोक्यात नाही. अख्खा तसा ते जू आहे वल्ल आहे अजून ते एवढं. ते शिडीवर चढून बघ. ए थांब. तेच बोललो ते वल्ल आहे अजून. कोयती पण आणावं लागेल. कोयती आहे ना ते लगेच निघेल. पानावर पाय जातो. पडू दे. थांब. हे नाही ते राहू दे. ते पडल्याशिवाय ते नाही पडणार. जा बोलते जा अजून जा. त्याच्यावर घाव मार. इकडे करा यार. काढ. पट काढून दे. वाट नसेल. थोडं काढते. तिथं जाऊन नारळ घेऊन या. हा इथं जाऊ दे. मित्रांनो 1 2 3 4. म्हणून भाई फ्रीमध्ये नारळ पाणी भेटतं आपल्याला. चांगलं आहे ना. अरे 7
लेजेंड. अरे हो 2 तास झालेत, 9 वाजता आहेत फक्त. मी 7 वाजता आलेलो. नारळ काढला आणि हे पण. उद्या मी जेव्हा फिश खाईन ना तेव्हा मी एक कापेन ह्याला आपलं आंब्याचं केळीचं पान, त्याच्यावर आपण बनवूया एक रील बनवूया आपण, रील मस्तपैकी. हे आपली चायपत्ती आणि हे आळू. दाखवतोय काय आईशीला दाखव. हे ते बाई फणसाची भाजी तयार झाली आहे आणि भाई एक नंबर वाटते. आहा काजू तोडायला आलोय परत, वाचलेले. मग बिया ओतून काढू. वापसाला वापरूच नाही. मी तर माझ्यासाठी नको बोललेलो, तुला पाहिजे तर. तुला म्हटलं पियाला लागेल म्हटलं मी पकोड बनते. नाईस, व्हेरी नाईस.
हा यार मला ना खूप मला हे बघायचं होतं यार पाऊस. हे घामोळी जाते ते उघड रे त्यांची बरोबर घामोळी म्हणून जातात. मला पाऊस बघायचा होता यार. मी शेवटचा पाऊस कधी बघितला होता गावात, एकदम पूर्ण पाणी पाणी झालेलं सगळीकडे तेव्हा. त्याच्यावर आम्ही बोटी आपलं पेपराची बोट बनवून ते टाकत होतो तेव्हा बघितलेला, तेवढा पाऊस पडलेला होता. आत्ता भाई आत्ता पडतोय पाऊस थोडा थोडा. हा 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 ऊन पण आहे थोडंसं आणि पाऊस पण पडतो. आता असं वाटतंय मला की भाई त्या ह्याच्यामध्ये माझं हेच नाही येत आहे, अँगल चुकलं असं वाटतं. बघू आलं तर आलं, नाही तर नाही आलं, जाऊ दे. यार इकडे काही फुल बघितलं होतं. हाय हाय फायनली मी थर्ड एपिसोड एडिट केला आहे गोवाचा, तो आता टाकीन. आणि आत्ताच्या आत्ता मी फोर्थ एपिसोड पण हे करणार आहे. मला कंटाळा आला यार. आता 1 महिना झाला, आज महिना संपेल, मला 1 महिना होईल मी गोव्याला जाऊन, अजून मी ब्लॉग टाकला नाही. तो टाकलेत 2 एपिसोड, तिसरा आणि चौथा मला आज टाकायचं आहे. आजच टाकून भाई मी संपवणार त्याला. त्यानंतर मी एक ब्लॉग काढलेला मे महिन्याच्या स्टार्टिंगमध्ये, जेव्हा 4 तारीख झाली मी आलो, त्यानंतरचा पण मी एक ब्लॉग काढला आहे, तो पण मला एडिट करायचा. आणि त्यानंतर आता डायरेक्ट हा ब्लॉग जो मी आता काढतोय तो एडिट करायचा. हे बसतात ना. हा पान का? हा हे दिसत हा पान नाही. घेऊया का? दिसत नाही. चालेल. या पानावर जेऊया आपण आज. अरे ह्याच्या पण चांगला पान नाही. हा चांगला आहे. तो ठीक आहे. आता काय हा घे. हा चांगला आहे. बघा पान आणलं असंच ह्याच्यावर जेऊया. चांगले वाटल्यानंतर आपण ते असे ते खराब पान कापत होते ना, मी म्हणलं एक चांगलं पान कापा. चांगलं म्हणजे मी म्हटलं न्यायला का काय हे कळत नाही. साफ करून जेवायचं त्याच्यात. वर 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 ठेव 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 दे ठेव. हां साफ करायचं. वीडियो में ले लिया तुझे. सुरू न्यायचं. मला विचारायचं तिकडे बघाय तिकडे ना. आई Hello guys, it's 7 o'clock in the morning आणि मी आता परत घरी आलो आहे. हे परत घरी येणं खूप वाईट आहे खरं बोलू तर, पण काय करायचं, कमवून पैसा परत जायचं परत यायचं हेच आयुष्य आहे असं समजून मी आलो आहे परत. नाहीतर माझा काही इरादा नाही आहे बाई परत यायचा, कारण माझे काही पुरं बाळ आहे नाहीत की बाईकडे पोसायला मी थांबू त्यांना. जाऊ दे, जास्त बोलू वाटलं. चला पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया.